पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोका, कडू देत्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान करिअर अकॅडमी चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2026 ओके या वर्षामध्ये उडान खाकी मेगा टेस्ट सिरीजची सुरुवात केलेली आहे आणि आपण पेपर क्रमांक 1 दिनांक 3 जानेवारी 2026 ला शनिवारी घेतलेला पेपर आहे. त्या पेपरचं आपण भाग 1 म्हणजे अंकगणित या विषयातील प्रश्नांची सविस्तर उत्तरे हे एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे आणि दुसरा जो पार्ट बनवत आहोत आपण त्याच पेपर मधील बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज बघूया. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर ते आयकॉन बेल आहे आपलं युट्यूब चॅनलचं, त्याच्यावरती जा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती टाकलेली मिळून जाईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक पहिल्यामध्ये प्रश्न क्रमांक 51 जो होता तो बघा, जर भागाकार म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे भागाकार असेल तर आता एक गणित दिलेलं आहे, त्याचं आपल्याला सिंप्लिफिकेशन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये साइन आपल्याला चेंज करून घ्यावं लागेल. सुरुवातीला 2 + 5 भागीला त्या ठिकाणी आपण गुणाकार वापरणार, 21 गुणाकार आहे त्या ठिकाणी आपल्याला भागाकार वापरावा लागेल, +8 मायनस इन ब्रॅकेट 28 + 15 गुणाकार आहे त्या ठिकाणी भागाकार. ओके, आता याचं सोल्युशन केल्याच्या नंतर उत्तर काय येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये मॅथ सोडवत असताना बॉडमास नियमाचा वापर करून गणित सोडवावं लागेल. मग याच्यामध्ये बॉडमास नियम पहिलं सांगतो की भागाकार करा. मग किती झालेलं असेल, 7/3 म्हणजे आपला 21/7 आपला 3 म्हणजे किती झालेलं असेल 7. 7×5 35, 35 + 8 मायनस इथं किती झालेलं असेल 5, 28 + 5. ओके, तर 2 + 35 + 8, 35 + 8 किती झाले 43 मायनस 28 + 5 किती झाले 33. मग 2 + 43 - 33 म्हणजे किती 10. 2 + 10 म्हणजे किती झालेलं असेल 12. म्हणजे प्रश्न क्रमांक 51 चा ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर तुमचं बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 52. महेशला एक भाऊ राकेश आहे. ओके, ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. महेश ला एक भाऊ राकेश आहे. महेश हा महेंद्रचा मुलगा आहे. महेश हा महेंद्रचा मुलगा आहे. राजेंद्र हा महेंद्रचा वडील आहे. राजेंद्र हा महेंद्रचा वडील आहे. तर राजेंद्रचे राकेश सोबत नाते काय, म्हणजे राजेंद्र हा राकेशचा खून. मग जर विचार केला, आपला वडिलाचे वडील म्हणजे आपले कोण होणार, आजोबा. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 53. एका क्लब मध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही. बघा, म्हणजे याचा अर्थ वेद आकृतीचा हा प्रश्न आहे आणि दिलेले दोन्ही घटक एकमेकांशी संबंधित आहे. समजा फॉर एक्झाम्पल हे कबड्डी खेळणारे 36 विद्यार्थी आहेत, खेळाडू असतील, आणि 48 जे आहेत ते क्रिकेट खेळणारे आहेत आणि 12 जे आहेत ते 12 दोन्ही क्रिकेट व कबड्डी खेळणारे, म्हणजे फक्त कबड्डी खेळणारे मग किती होऊन जातील 24 आणि फक्त क्रिकेट खेळणारे किती होऊन जातील 36. मग जर विचार केला, खेळ खेळणारे जर विद्यार्थी जर विचारलं, ओके, तर 12, 24 आणि 36 म्हणजे 36 किती झाले 72 विद्यार्थी खेळ खेळतात. 72 जे 24 आणि 12, 36 आणि हे 36 म्हणजे 72 विद्यार्थी खेळ खेळत आहे.
म्हणजे क्रिकेट किंवा कबड्डी न खेळणारे, मग 80 मायनस 72 म्हणजे किती वाजतील? 8. मग सो देअर फोर क्रिकेट किंवा कबड्डी न खेळणाऱ्यांची टक्केवारी, कबड्डी न खेळणारे टोटल आहे 80 पैकी 8 जण नाही खेळताय म्हणजे किती टक्के? मग काय करणार? 0 गेट कॅन्सल, 8 गेट कॅन्सल, म्हणजे 10% जे विद्यार्थी असतील किंवा खेळाडू असतील ते क्रिकेट किंवा कबड्डी खेळत नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 54. 7 लोक ABCDEF आणि G एका ओळीत बसले आहेत. सर्वजण उत्तरेकडे तोंड करून आहेत. सी हा डी च्या अगदी उजवीकडे बसला आहे, जो डावीकडून 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर सी च्या उजवीकडे किती लोक बसले आहेत? तर बघा 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7 उत्तरेकडे तोंड आहेत. सी हा डी च्या उजवीकडे जो डावीकडून 3ऱ्या स्थानावर आहे, कोण? सी बद्दल बोललेला आहे. ओके, सी हा डी च्या अगदी उजवीकडे जो डावीकडून 3ऱ्या स्थानावर आहे किंवा क्रमांकावर आहे. तर सी च्या उजवीकडे किती लोक असतील? म्हणजे सी हा जर या क्रमांकावर आहे, इथे डी जर असेल तर याच्या उजवीकडे किती लोक दिसतील? 4 लोक बसलेले असतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 55. विधाने व निष्कर्ष दिलेले आहेत, म्हणजे तर्क व अनुमानचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये सॉल्व्ह करत असताना दिलेल्या विधानाच्या आधारे आपल्याला वेन आकृती तयार करायची असते आणि ती वेन आकृती ज्या निष्कर्षाला लागते तो निष्कर्ष योग्य ठरत असतो. तर विधाने बघा, काही पाणबुडी जहाजे असतात. काही पाणबुडी जहाजे असतात आणि कोणताही जहाज बोट नाही. कोणताही जहाज हा बोट नाही. बघा, ही वेन आकृती तयार झालेली आहे. आता वेन आकृतीला कोणतं निष्कर्ष अनुसरण करते ते बघायचं आपल्याला. काही जहाजे पाणबुड्या असतात, हे निष्कर्ष योग्य ठरेल. काही बोटी पाणबुड्या असतात. बोट आणि पाणबुड्या यांचा संपर्क दिलेला नाही. ओके, किंवा त्या विधानामध्ये त्यांना विभागल्या गेलेला नाही. काही पाणबुडी बोटी नसतात. काही पाणबुडी ज्या आहे त्या बोटी नाही आहेत. म्हणजे याच्यामध्ये बोट आणि पाणबुड्याचा निष्कर्ष आपला रिलेशन जे आहे, संबंध जो आहे तो पूर्णपणे नाकारलेला होता. पूर्णतः नाकारलाय म्हणजे याचा अर्थ अंशतः सुद्धा नाकारलेला असणारच. म्हणजे सर्व बोटी पाणबुड्या असतात. चौथं जर बघितलं, सर्व बोटी, याच्यामध्ये पूर्णतः सकारात्मक कोणतंच वाक्य विधानामध्ये दिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे चौथा निष्कर्ष हा निघू शकत नाही. म्हणजे कोणता निष्कर्ष योग्य ठरेल? 1 आणि 3. म्हणजे यानुसार ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 56. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा. बघा, दिलेली एक अंकमालिका आहे आणि अंकमालिका ही असेंडिंग फॉर्म मध्ये आहे, म्हणजे चढत्या क्रमाने आहे. मग त्यावेळेला मी क्लासमध्ये बोललेलं होतं का दिलेली अंकमालिका ही चढत्या किंवा उतरत्या क्रमाने जर दिलेली असेल तर त्या लगतच्या पदांमधला फरक काढून बघा. जर मग फरक काढून जर बघितला आपण, याच्यामधला फरक हा दिसतोय 21चा. देन याच्यातला फरक दिसतोय आपल्याला 23चा. देन 21, 23 नंतर इथे आपल्याला 25 लावून बघू. मग 25 जर लावलं तर किती होत आहे तुमचं? 5 आणि 4 9 6 आणि 2 8 आणि 1 189. देन 189 थांबायचं नाही, समोर सुद्धा बघायचं. 25 नंतर 27, 9 आणि 8 16, म्हणजे 216 हे 100% येणार. म्हणजे किती झालेलं असेल? 189. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 57. चेन्नई, दिल्ली, तामिळनाडू व भारत यास खालीलपैकी कोणती वेन आकृती व्यक्त केली जाऊ शकते? बघा, वेन आकृतीचे प्रश्न सोडवित असताना मी 10 नियम क्लासमध्ये लिहून दिलेले आहेत. त्या नियमांचा बरोबर जर वापर केला तर आपल्याला या पद्धतीचे प्रश्न आपल्याला इझिली रित्या सोडवता येईल. मग याच्यामध्ये जर बघितलं, चेन्नई, दिल्ली, तामिळनाडू आणि भारत हा मुख्य घटक झालेला आहे आणि त्याचे सर्व उपघटक झालेले आहेत.
मग याच्यामध्ये जर आकृती बघितलं, एक मुख्य घटक त्याचे सर्व उपघटक, एक मुख्य घटक त्याचे सर्व उपघटक इथे सुद्धा दिसतंय, म्हणजे चौथ्या नंबरची आकृती ही येणारच नाही. ओके. देन त्याच्यानंतर जर बघितलं आपण, मग तामिळनाडू आणि चेन्नई, मग हे तामिळनाडू हा मुख्य घटक असून त्याचा एक उपघटक बनेल आणि दिल्ली हा त्याच्याशी दोन्ही घटकांशी संबंधित नाही. म्हणजे कोणते ऑप्शन बरोबर राहणार? ऑप्शन ए, एक मुख्य घटक त्याचे 3 उपघटक, त्या 3 उपघटकांपैकी एक घटक दुसऱ्याचा उपघटक असून तिसरा घटक हा त्या दोन्ही घटकाशी काही संबंधित नाही. तर या पद्धतीची आकृती जी आहे ती कुठे व्यक्त करता? ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 58, 1 जानेवारी 2022 या दिवशी शुक्रवार होता, तर 31 जानेवारी 2024 रोजी कोणता वार असेल? ओके. तर 1 जानेवारी 2022 ला शुक्रवार होता, तर 31 जानेवारी 2024 ला कोणता वार असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये डेट महिना सारखा आहे परंतु तारीख सारखी नाही आहे. मग तारीखचा किती फरक पडलेला असेल? 30 दिवस समोर, 30 दिवस समोर. आणि वर्षांमध्ये 2 वर्ष लीप वर्ष येत आहे परंतु इफेक्ट पडणार नाही, म्हणजे 2 दिवस समोर. मग एकूण दिवस जे आहे 30 + 2 म्हणजे 32 दिवस. 32 - 728, 28 जर गेले तर वाचले किती? 4. मग 4 दिवस समोर, 4 दिवस समोरचा वार म्हणजे शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, म्हणजे मंगळवार हे तुमचं उत्तर बरोबर राहील. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 59, आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती? बघा आकृती दिलेली आहे, बेस डायग्राम आहे. एखाद्या शिरोबिंदूमधून निघणाऱ्या लाईन्स निघत जर असतील आणि तशा आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या इझिली रित्या आपण मोजू शकतो. बघा इथं बेस लाईन 1 झालेली आहे आणि शिरोबिंदूतून निघणाऱ्या लाईन्स म्हणजे 1, 2, 3. मग याच्या पद्धतीत निघत असेल तर 1 + 2 + 3 म्हणजे किती निघतील? 6. या शिरोबिंदूतून निघतील 6. 1, 2, 3. इथून किती निघतील? 6. आणि 1, 2, 3 इथून किती निघतील? 6. परंतु याच्यामध्ये जर विचार केला तर हा जो ट्रँगल आहे हा डबल काउंट झालेला आहे, इकडे पण मोठ्या ट्रँगल मध्ये आणि इकडे पण. तसंच या ट्रँगल मध्ये सुद्धा म्हणजे किती झाले? sin तिरी 18, 6 + 6 + 6, sin तिरी 18 मायनस हे 2 ट्रँगल काउंट डबल होत असल्यामुळे 2 मायनस म्हणजे किती ट्रँगल? एकूण 16 ट्रँगल होतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. प्रश्न क्रमांक 60, जर एका सांकेतिक भाषेत व्हाईट हे DSRGV असे लिहिले जाते, येलो हे BVOOLD असे लिहिले जाते, तर पर्पल कसे लिहिले जाणार? आता बघा याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की सांकेतिक भाषेचे कोडेड लँग्वेजचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना एकाच्या खाली एक लिहा. WHITE ला DSRGV. आता जर याच्यामध्ये बघितलं WDHSIRTGEV अपोजिट दिसत आहे. देन याच्यामध्ये येल्लो YELLLOW BVOOLD बघा इथे सुद्धा अपोजिट दिसत आहे. मग याचा अर्थ याचं सुद्धा अपोजिट. मग P चा अपोजिट PURPLE, P चा अपोजिट PK. देन त्याच्यानंतर U असेल तर FUIR, देन P असेल तर K आणि L असेल तर O आणि E असेल तर V. KFIKOV सेकंड वाला ऑप्शन हे तुमचं उत्तर बरोबर राहील. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 61, वर्णमालिकेतील पुढील अक्षर कोणते असेल? मग याच्यामध्ये वर्णमालिका दिलेली आहे, तर वर्णमालिका दिलेली असेल तर नंबरिंग करा. पहिलं 2, 1, 7, 6, 5, नंतर 14, 13, 12, 11. आता जर बघितलं याच्यामध्ये तर नंबर जे आहे ते उतरत्या क्रमाने होत गेले, जसं 2, 1, 7, 6, 5, 14, 13, 12, 11 आणि इथे 2 अक्षर, इथे 3, इथे 4, म्हणजे इथे किती यायला पाहिजे? 5 अक्षर 100% यायला पाहिजे.
म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आणि डी हे तुमचं उत्तर होऊ शकत नाही. आणि देन याच्यामध्ये सी मध्ये जर बघितलं 22, 23, 24, 25, 26 म्हणजे चढत्या क्रमाने हे सुद्धा होणार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए तुमचं उत्तर राहील. तरी परंतु आपण सॉल्व्ह करूया. मग याच्यामध्ये काय झालेलं आहे, तुमचा 2 + 5 7, 7 प्लस किती झालेलं असेल 7, 14 आणि देन 5, 7 मग याच्यामध्ये किती ऍड करण्याचा प्रयत्न करू, 9 ऍड करण्याचा प्रयत्न करू. मग 9 जर ऍड केले तर किती येणार तुमचं 23. मग 23 पासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि 5 अक्षर उतरत्या क्रमाने म्हणजे 23, 22, 21, 20, 19 त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 62 खालील मालिकेवर विचार करून पुढचे पद कोणते असेल ते पर्यायातून शोधा. बघा याच्यात एक मालिका दिलेली आहे 4, 12, 95, 1, 1, 96, 29, 1, 96, 26, 2, 96. आता बघा इथे 96, 96, 96 असं वाटेल का इथे सुद्धा आपल्याला 96 असायला पाहिजे, परंतु आपल्याला एक थोडं लक्षात येते कुठेतरी हा फॉर्मॅट आपण डेट लिहित असताना थोडा वापरतो. मग याच्यामध्ये 12वा महिना, पहिला महिना, पहिला महिना इकडे दुसरा महिना म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये दिवस आपल्याला काय करत गेले, समोर समोर ऍड करत गेले. मग आता इथे 4 दिवस नंतर इकडे डायरेक्ट 1 तारीख आली. मग 12व्या महिना म्हणजे डिसेंबर महिन्याचे एकूण दिवस असतात 31. मग 31 मधनं जर विचार जर केलं 4 दिवस झाले म्हणजे वाचले किती तुमचे 27 आणि हे इकडचा म्हणजे 28 दिवस याच्यामध्ये ऍड केलेले आहे. मग 28 ऍड केलं तर 1 आलं. मग 1 मध्ये 28 जर आपण ऍड करू तर दुसऱ्या महिन्याची 29 तारीख मिळेल, आपल्या पहिल्या महिन्याची 29 तारीख मिळेल. देन 29 मध्ये अधिक आपण 28 दिवस आता ऍड करण्याचा प्रयत्न करू म्हणजे पहिल्या महिन्याचे दिवस राहते 31. ओके, तर मग 29 जर झाले 30, 31 इकडचे 2 आणि हे 26, 26 आणि 2 28 म्हणजे याच्यामध्ये अधिक किती करावं लागेल आपल्याला 28 ऍड करावं लागेल. मग 28 हे 96 वर्ष लीप वर्ष आणि फेब्रुवारी महिना आहे म्हणजे 29 दिवस राहतात म्हणजे इकडचे 3 दिवस आणि तिकडे वाचेल किती 25 म्हणजे 25, 3, 2000 आपला 1996 म्हणजे नथिंग बट इथं 96 म्हणजे 25, 3, 96 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 63 बघा समानतेचा प्रश्न दिलेला आहे. समानतेचा म्हणजे पहिल्या घटकाचा संबंध दुसऱ्या घटकाशी जसा आहे तसा संबंध तिसऱ्या घटकाचा चौथ्या घटकाशी येणारा पर्याय आपल्याला निवडायचा असतो. मग याच्यामध्ये अल्फाबेटचा दिलेला आहे तर सुरुवातीला नंबर करा. किती झालं असेल 3, 12, 15, 19, 5, 4, 14, 18, 23 आणि 10. इथे नंबरिंग केलं तर 15, 16, 5 आणि 14. इथं जर बघितलं आपण तर +1 देन +2 +3 +4 आणि +5 म्हणजे याच्यात सुद्धा आपल्याला काय करावं लागेल +1 15 आणि 1 16 +2 16 आणि 2 18 +3 5 आणि 3 8 आणि +4 14 आणि 4 18 म्हणजे +1 म्हणजे 16 +2 18 +3 8 +4 म्हणजे PRHR हे तुमचं ऑप्शन असायला पाहिजे. PRHR ऑप्शन सी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 64 बघा T/J समानतेचाच प्रश्न आहे. मग याच्यामध्ये जर बघितला तर 20/10 20/10 इज इक्वल टू 2 तर मग याच्यामध्ये 24/8 मग 8 तरी किती होणार 24 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 65 विसंगत फरशी संघ निवडा. बघा एक तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत त्या आकृतीतील विसंगत आकृती म्हणजे बेजोड आकृती ओळखायची आहे. मग जर बघितलं नंबरिंग करा सुरुवातीला 14, 17 देन 15, 19 त्याच्यामध्ये 8, 9, 5 आणि 13 इथे 23, 20, 24, 2, 17, 14, 18 आणि 22. आता जर बघितलं 14, 15, 23, 24, 17, 18 8 इथे 9 असायला पाहिजे होतं. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी होऊनच जातील किंवा 14 तून 3 गेले 11, 20 तून 3 आपला 23 तून 3 20 याच्यातून 3 गेले तर 14 आणि याच्यातून 3 गेले असते तर 5. या ठिकाणी म्हणजे इकडे अल्टरनेट झालेला आहे
म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 66 बघा, लयबद्ध मालिकेचा प्रश्न दिलेला आहे आणि लयबद्ध मालिकेचा प्रश्न सोडवत असताना रिकाम्या जागेसकट अक्षरांची संख्या सुरुवातीला मोजून घ्या. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 अक्षरे आहेत आणि याच्यामध्ये टाइप्स ऑफ अल्फाबेट हे 3 प्रकारचे दिसत असल्यामुळे 18चे गट पाडा, 3चे 6 गट पडतील म्हणजे एक गट 3चा पडेल, अशा पद्धतीचे गट पाडा. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 3 आणि 3. जर बघितलं इथं CC डॅश CCB नंतर C डॅश A नंतर CCB नंतर डबल C डॅश नंतर C डॅश B. आता ऑप्शन उचलून पुट करून बघा. मग इथं ऑप्शन ए पुट करत आपण, A नंतर C नंतर A नंतर C. तर पॅटर्न काय बनला, CCA CCB CCA CCB CCA CCB. लय निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 67. जर @B म्हणजे ए ही बी ची आई आहे, $A म्हणजे ए हा बी चा पती आहे. बघा, या पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. तर डायरेक्ट आपण प्रश्नावर अटॅक करूया. मग याच्यामध्ये म्हटलेलं आहे $M*H@D यामध्ये एच चे के शी असलेले नाते काय. बघा, या पद्धतीचा प्रश्न सोडवत असताना प्रश्नाची सुरुवात ही उजवीकडून डावीकडे करा आणि ज्या चिन्हांना जे म्हटलेलं आहे ते नोटेट करा. म्हणजे बघा, पहिलं डॉलर वाला आहे. डॉलर म्हणजे काय, पती. म्हणजे काय झाला, डी हा के चा पती आहे. डी हा के चा पती आहे. डी हा के चा पती आहे. ओके, झाला. देन त्याच्यानंतर @. आहे आणि एच. कुठे गेला, ओके, म्हणजे आई. एच ही डी ची आई आहे. एच ही डी ची आई आहे. ओके, चालेल. नंतर स्टार म्हणजे काय आहे, मुलगा. म्हणजे याचा अर्थ एम हा एच चा मुलगा आहे. म्हणजे एच ला 2 मुले आहे. मग विचार जर केला, एच आपलं यम हा एच चा मुलगा आहे आणि याच्यामध्ये बोललेलो होतो आपण डी हा के चा पती आहे. इथं डी ए हा बी चा पती आहे. म्हणजे डी हा के चा पती आहे. ओके, डी हा के चा पती आहे. एच ही डी ची आई आहे आणि यम हा एच चा मुलगा आहे. तर एच चे के शी असलेले नाते काय, म्हणजे एच ही के ची कोण, आपला पती. पतीची आई म्हणजे कोण होणार, सासू. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 69. ABCD आणि ई एकाच कुटुंबातील सदस्य आहे. या कुटुंबात 2 बाप, 2 मुले आणि 3 पुरुष आणि 2 महिला आहेत. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे बाप किती आहेत, 2. मुले जे आहेत ते 2 आहेत. पुरुष हे 3 आहेत आणि महिला ज्या आहेत त्या 2 आहेत. ओके, मग याच्यामध्ये एकूण 5च व्यक्ती आणि या कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. मग काय म्हणत आहे, डॉक्टरचा मुलगा असलेल्या वकिलाची बायको. जो डॉक्टर आहे त्याचा मुलगा वकील आहे आणि त्याची बायको शिक्षिका आहे. ई पुरुष नाही, म्हणजे याचा अर्थ ई ही स्त्री आहे. आणि म्हणजे कॉमा म्हणजे आणि वकिलाची पत्नी ही नाही, म्हणजे ई ही जी आहे ती वकिलाची पत्नी नाही आहे. आणि जर विचार केला तर महिला 2च आहे ना, महिला या ठिकाणी 2 आलेल्या आहे. म्हणजे ई ही वकिलाची पत्नी नाही, म्हणजे ई ही डॉक्टरची पत्नी झालेली आहे. ओके, देन त्याच्यानंतर जर विचार केला तर मग बोललेला आहे, तर कुटुंबात सी सर्वात लहान
तर डी सर्वात मोठा आहे, म्हणजे याचा अर्थ कुटुंबातील डी हा जो आहे तो सर्वात मोठा आहे आणि बी हा पुरुष आहे. मग जर विचार केला तर याच्यामध्ये ई बद्दल बोललेलं होतं, ई पुरुष नाही, मग दोन स्त्रिया झालेल्या आहेत. आणि आता वाचलेला सर्वात लहान सी, सी नथिंग बट, आता जर कंडिशन सॅटिस्फाय करायची असेल आपल्याला, कारण 3 पुरुष व्हायला पाहिजे, म्हणजे 1 2 3 पुरुष होतील. देन त्याच्यानंतर 2 महिला, 2 बाप, म्हणजे हा एक बाप झालेला असेल आणि हा मुलाचा एक बाप झालेला असेल. आणि देन त्याच्यानंतर या बाकीच्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. मग आता वाचलं काय तुमचं, ई डी झालं, सी बी हा पुरुष आहे, म्हणजे बी हा वकील असेल. मग वाचलं कोणतं, ए, नथिंग बट ए बी सी डी ई. तर आता लास्ट जो प्रश्न विचारताय, डी चे ई शी नाते काय, म्हणजे डी हा ई चा कोण. मग डी जर बघितलं तर डी हा ई चा कोण दिसतंय, नवरा दिसतंय, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 70. राम पूर्वेकडे बघत आहे तेव्हा त्याच्या डावीकडे वळून तो 10 मीटर चालतो, त्यानंतर उजवीकडे वळून 5 मीटर चालतो. बघा, दिशा व अंतरचा प्रश्न आहे. तर राम पूर्वेकडे बघत आहे, ओके, म्हणजे या दिशेला तो बघत आहे. समजा पूर्वेकडे तो बघत आहे, तेव्हा त्याच्या डावीकडे वळून, डावीकडे म्हणजे नथिंग बट कोणाकडे, उत्तर दिशेकडे वळून तो 10 मीटर चालतो, 10 मीटर चालतो. त्यानंतर उजवीकडे वळून 5 मीटर चालतो, उजवीकडे 5 मीटर चालतो. पुन्हा डावीकडे वळून 5 मीटर, डावीकडे म्हणजे वरती उत्तर दिशेला 5 मीटर चालतो. त्यानंतर 90 अंशाच्या कोणातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे इकडून अँटी क्लॉकवाईज, म्हणजे 5 मीटर चालतो. तर ज्या ठिकाणाहून रामने सुरुवात केली त्या ठिकाणावरून तो सध्या किती अंतरावर व कोणत्या दिशेस आहे. रामने इथून सुरुवात केलेली होती, मग डिस्टन्स जर बघितलं तर किती आहे, 15 मीटर, आणि दिशा कोणती आहे, उत्तर दिशा. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 71. एक नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशा उत्तर बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते, अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण दिशा व अंतर बघत असताना याच्यामध्ये मुवमेंट करत नाही आहोत, एका जागेवरच आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची आकृती म्हणजे 8ही दिशा दाखवून द्या. मग याच्यामध्ये पहिला पॉइंट म्हणत आहे, काय म्हणत आहे, आग्नेय दिशा उत्तर बनते. मग आग्नेय, पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये आग्नेय असते, आणि आग्नेय दिशा ही काय बनली, उत्तर बनली. आणि देन ईशान्य दिशा पश्चिम बनते. मग ईशान्य दिशा कुठं असते, या ठिकाणी. मग ईशान्य दिशेला काय आलं तुमचं, पश्चिम. तर याच पद्धतीत दक्षिण दिशा काय बनेल, म्हणजे या ठिकाणी येणारी दिशा तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे. मग बघा, उत्तर माहित आहे, तर देन त्याच्यानंतर याची जी दिशा राहणार, तर कोणती राहणार, दक्षिण, अपोजिट दिशा आहे, तर ती चेंज होणार नाही. पश्चिम आहे, तर याची अपोजिट दिशा कोणती आहे, पूर्व. आणि पूर्व आणि उत्तर याच्यामधली जी दिशा राहते ती कोणती असेल, ईशान्य. ज्या लोकांना कन्फ्युजन होते ते पूर्ण डायग्राम लिहून घ्या आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने किंवा अँटी क्लॉकवाईज. आता जर विचार केला, दक्षिण आणि पूर्वामध्ये कोणते राहते, आग्नेय, म्हणजे आ ई वा न दे, म्हणजे काय झालं, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य, म्हणजे दक्षिणेचं काय बनेल, ईशान्य बनेल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 72. बघा, विधान दिलेले आहेत आणि कंपॅरिझन केलेलं आहे. कंपॅरिझन म्हणजे तुलना केलेली आहे एकमेकांची, म्हणजे एम इज लेस दॅन एन इज इक्वल टू ओ, लेस दॅन पी लेस दॅन क्यू इज इक्वल टू आर. आणि त्या विधानाच्या याच्या अनुसरून आपल्याला 3 निष्कर्ष दिलेले आहेत. 3 निष्कर्षामध्ये पहिला जो निष्कर्ष आहे, पी इज लेस दॅन आर, एन इज लेस दॅन क्यू अँड ओ इज ग्रेटर दॅन यम, म्हणजे त्या विधानावर तुम्हाला कोणता निष्कर्ष योग्य ठरेल हे तुम्हाला ओळखायचं आहे. आता बघा, पहिलं जे निष्कर्ष आहे, पी इज लेस दॅन आर. आता बघा, पी आणि आर चं रिलेशन आहे. मग पी इज लेस दॅन क्यू इज इक्वल टू आर, म्हणजे क्यू इज इक्वल टू आर.
जर पकडलं तर म्हणजे P इज लेस दॅन R आपण रिप्लेस केलं, कारण Q इज इक्वल टू R जर आहे तर Q च्या ठिकाणी आपण R जर ठेवलं तर P इज लेस दॅन R ही कंडिशन सॅटिस्फाय होईल, म्हणजे पहिला निष्कर्ष सत्य आहे. हा, देन त्याच्यानंतर दुसरा N इज लेस दॅन Q. N इथे आहे आणि Q इथे आहे. जर बघितलं तर याच्यामध्ये मग P झालं आणि N इज इक्वल टू O, म्हणजे O च्या ठिकाणी आपण N ठेवू शकतो आणि N हा लहान आहे P पेक्षा आणि P लहान आहे Q पेक्षा, म्हणजे याचा अर्थ आपल्याला म्हणता येईल की N इज लेस दॅन Q हा सुद्धा निष्कर्ष योग्य ठरेल. देन थर्ड निष्कर्ष जो आहे O इज ग्रेटर दॅन M. O इथे आहे म्हणजे O इज इक्वल टू N, म्हणजे या ठिकाणी जर आपण O ला जर रिप्लेस केलं तर म्हणजे याचा अर्थ M इज लेस दॅन O, म्हणजे O इज ग्रेटर दॅन M, म्हणजे तिसरा सुद्धा निष्कर्ष योग्य ठरेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे सर्व निष्कर्ष योग्य हे तुमचं उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 73, जिथे मुलांची संख्या मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे अशा 60 विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये कमल ह्या मुलाचा क्रमांक वरून 17वा आहे. कमलच्या वर 9 मुली असतील तर त्याच्या नंतर क्रमांक लागतो अशा मुलांची संख्या किती? बघा, म्हणजे एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मुले X असतील तर मुली ज्या आहे याच्या दुप्पट म्हणजे 2x. मग याची टोटल किती झालेली आहे 3x इज इक्वल टू किती झालेलं आहे 60, म्हणजे x इज इक्वल टू किती 20, म्हणजे त्या वर्गामध्ये मुले 20 आणि मुली 40 हा त्यांचा रेशो दिलेला आहे. मग त्या वर्गामध्ये कमल हा मुलाचा वरून क्रमांक, समजा कमल या ठिकाणी जर असेल तर या कमलचा वरून जो क्रमांक येतोय तो कितवा येतोय 17वा क्रमांक येतोय. ओके, कमलच्या वर 9 मुली आहेत, 9 मुली आहे, म्हणजे याचा अर्थ 8 काय झालेले आहेत कमल पर्यंत जर पकडले आपण, कमल पर्यंत मुलांची संख्या मुले हे किती झालेले असेल 9 आणि 8, म्हणजे 9 आणि 8 किती झाले 17. मग जर विचार केलं तर असतील तर त्याच्यानंतर क्रमांक लागतो अशा मुलांची संख्या किती, म्हणजे कमलच्या पाठीमागे एकूण मुले किती आहेत असं विचारलेलं आहे. मग आपल्याकडे टोटल मुले आहेत 20, मग 8 मुले जर गेले तर म्हणजे याचा अर्थ कमलच्या जे मागे मुले राहतील ते एकूण मुले किती राहतील 12 मुले एकूण राहतील. तसं इथे जर विचार केला मुलींची संख्या जर विचारली असती तर 9 मुली वर जर झाल्या तर म्हणजे याचा अर्थ 31 मुली याच्या पाठीमागे असतील. तर आपल्याला मुलांची संख्या विचारली त्याच्यामुळे 12 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 74, 19 फेब्रुवारी 1630 रोजी कोणता वार होता? तर बघा, तुले माहित असायला पाहिजे 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्रात आहे. तर स्वराज्य संस्थापक श्री माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस, तो जन्मदिवस कोणत्या वारी होता? आणि हा जो क्वेश्चन आहे आपण पेपर क्रमांक 51 यामध्ये सुद्धा टाकलेलं होतं आणि त्याचं सोल्युशन आपलं ते सुटलेलं होतं, प्रश्न क्रमांक लक्षात आलेला नव्हता व्हिडिओ बनवताना. तर चला, तर तोच प्रश्न आपण रिपीट केलेला आहे आणि ते सोल्युशन आपण आज देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघा, या पद्धतीचा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला या 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी तुमच्या जवळ असणे गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्हाला डे कोड माहित असायला पाहिजे, म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार यांना डे कोड द्यायचा आहे. तर नथिंग बट 0 पासून स्टार्ट करायचं आहे. हे बिलकुल इझिली लक्षात राहून जातं. 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, देन त्याच्यानंतर मंथ कोड, म्हणजे जे तुमचे महिने आहेत त्यांना कोड दिलेला आहे. ओके, जसा तू तिचा नंबर लक्षात ठेवतेस ओके तसाच हा 12 अंकी मोबाईल नंबर आहे असं समज आणि त्याच पद्धतीने तू लक्षात ठेव. म्हणजे नंबर काय आहे 033614625 आणि 035. ओके, हे जे आहेत हे मंथ कोड आहेत आणि त्यासोबतच आपल्याला वर्षाचे सुद्धा म्हणजे इयर कोड जे आहेत त्याची सुद्धा गरज पडेल, कारण आपल्याला 1630 मध्ये जायचं आहे. तर मग 1600चं कोड आहे 6, 1700चं 4, 1800चं 2, 1900चं 0 आणि 2000चं 6 आणि 2100चं 4 या पद्धतीमध्ये कोड दिलेला आहे.
तर हे कोड बुकामध्ये लिहून थोडस लक्षात ठेव. ओके, तर अशा डेट वारंवार केव्हा केव्हा विचारू शकतात. तर मग आता हे लिहिल्याच्या नंतर हा डाटा तुझ्याकडे स्टोर्ड असल्याच्या नंतर आपल्याला 4 ते 5 आपल्याला स्टेप फॉलो करायचे आहे. बघा, सुरुवातीला तुम्हाला लिहायचं आहे वर्षाच्या शेवटचे 2 अंक. ओके, काय लिहायच्या? वर्षाच्या शेवटचे 2 अंक म्हणजे किती लिहिणार? 30. देन त्याच्यानंतर लिहिलेल्या वर्षांना 4 ने निशेष भाग किती वेळा जाते? मग 30 या संख्येला 4 ने किती वेळा भाग जाते? 728 म्हणजे 7 वेळा पूर्णपणे भाग गेला. ओके, देन त्याच्यानंतर तुझी तारीख किती आहे? तारीख 19 फेब्रुवारी. देन त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा कोड किती आहे? 3. ओके, तर 3 लिहिणार. देन त्याच्यानंतर 5वी स्टेप तुम्हाला इथे फॉलो करावी लागेल की महिन्यात आपला वर्षाचा कोड. मग वर्ष कोणता आहे? 1630 म्हणजे 1600चा कोड किती घ्यावा लागेल? 6 घ्यावं लागेल. ओके, म्हणजे नथिंग बट 6 यांची ऍडिशन करणार आणि जी काही ऍडिशन येईल त्याला कितीने भागणार? 7 ने भागणार किंवा 7च्या पटीतील संख्या डायरेक्ट काढू शकता. जसं की याच्यामध्ये 7, 728 2 राहिलं, 7 दुने 14 म्हणजे वाचले किती? 5. देन 5 आणि 2 7. देन त्याच्यानंतर इथं जर विचार केला 6 1 म्हणजे इथं वाचले किती तुमचे? 2. मग 2 हा का राहणार? 2 जे वाचेल तुमचं हा डे कोड राहणार डे कोड. मग 2 हा डे कोड कुणाला आहे? 2 हा डे कोड मंगळवार. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. आपण क्लासमध्ये घेतलेले आहेत काही प्रश्न. ओके, तर या पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर ते बुकामध्ये सुद्धा लिहून असायला पाहिजे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 75. मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेचा पावभाग आणि आतापासून मध्यरात्रीपर्यंतच्या उरलेल्या वेळेचा निम्मा भाग यांची बेरीज म्हणजे आताची वेळ होय. तर आताची वेळ दर्शवणारा पर्याय निवडा. बघा, आताची वेळ म्हणजे एक्स पकडा, म्हणजे तेच काय दिलेलं आहे? मध्यरात्रीपासून आतापर्यंतची वेळ. मध्यरात्रीपासून आताची वेळ एक्स घेतलं. मग आतापासून मध्यरात्रीपर्यंतची वेळ, आतापासून मध्यरात्रीपर्यंत पर्यंतची वेळ करणार 24 मायनस एक्स. पूर्ण दिवस जो आहे तो 24 तास. आताची जी वेळ आहे ती आपण एक्स वजा केलेली आहे. हा, मग काय म्हणत आहे? तर मध्यरात्रीपासून मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेचा पावभाग, मध्यरात्रीपासून आताची जी वेळ आहे तिचा पावभाग म्हणजे त्या संख्येला 4 ने भागले. प्लस आतापासून मध्यरात्रीपर्यंतच्या उरलेल्या वेळेचा निम्मा भाग म्हणजे अर्धा. यांची बेरीज म्हणजे आताची वेळ होय. एक्स दिलेला आहे. मग बघा, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर याला सुद्धा काय करावं लागेल? 2 ने, कारण की 4 करायचं आपल्याला. तर एक्स प्लस 24 दुने 48 मायनस 2x डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू एक्स. मग सॉल्व जर केलं याच्यामध्ये 2x म्हणजे नथिंग बट इथं एक्स गेट कॅन्सल म्हणजे काय झालं? 48 मायनस एक्स इज इक्वल टू 4x. मग एक्स ला तिकडे जर नेलं तर किती झालं? 5x इज इक्वल टू 48. तर x इज इक्वल टू 48 डिवायडेड बाय 5. तर किती वेळा होणार? x इज इक्वल टू 9×5=45. वाचले किती? 45 म्हणजे 3/5. आता हे 3/5 तास नथिंग बट याला मिनिटामध्ये करू तर x इज इक्वल टू नथिंग बट काय झालेलं असेल? 3/5. 3/5 ला तासाला आपल्याला मिनिटात करायचं असेल तर 60 ने काय करावं लागेल? मल्टिप्लाय. 5चा भाग 60 मध्ये किती वेळा चालला? 12 वेळा. 12 तेरी किती होणार? 36 मिनिट. म्हणजे काय झालेलं असेल? 9:36. ओके, ही वेळ तुमची झालेली असेल. मग जर बघितलं ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर क्रमांक 1 ओके या पेपर मधील बुद्धिमत्ता या विषयातील जी प्रश्न होती त्याची सविस्तर उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म म्हणजे उडान अकॅडमी
या चॅनलवरून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीचे व्हिडिओ व पुढील जे आता भरती होणार आहेत, तर त्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त सुद्धा पेपर घेण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे. तर तो सुद्धा आपण संकल्प पूर्ण करूया. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आम्ही बनवत राहू. याच्यासाठी तुमचं मोटिवेशन आम्हाला सुद्धा देत चला. म्हणजे तुम्ही तुमचं जे हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत चला. आणि थोडस जे काही डाऊट्स असतील किंवा कुठे वाटत असेल तर त्या कॉमेंट सेक्शन मध्ये देत चला. म्हणजे त्या प्रश्नाचे सुद्धा उत्तरे आम्ही युट्यूब या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला.